नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर एफडीए पदभरती 2026 याच्यामध्ये महत्त्वाचा अपडेट बघा, वयोमर्यादा, पात्रता, अभ्यासक्रम आणि त्याचबरोबर जाहिरात याबाबतची माहिती आपण आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। चला तर बघा काय सांगितलं जातं, तर एफडीए पदभरती 2026 वयोमर्यादा, जाहिरात, अभ्यासक्रम आणि पात्रता। ओके, बघा तत्पूर्वी आपल्या डबल अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती सध्या एमपीसी गट क पूर्व परीक्षा याच्यासाठी तलाठी पदभरतीसाठी आपण फास्ट ट्रॅक बॅच या ठिकाणी सुरू केलेली आहे। 1 ऑगस्ट पासून ही फास्ट ट्रॅक बॅच आपल्याला युट्यूब वरती काय असणार तर डेमो लेक्चर मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। डेमो लेक्चर पहा आणि मगच काय करायचे असणार आहे, आपले ही डबल ओ अकॅडमीची ई लर्निंग प्लॅटफॉर्मची जी काय फास्ट ट्रॅक बॅच एमपीसी तलाठी पदभरतीची आहे ही जॉईनिंग करायची आहे। यामध्ये आपण लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये लेक्चर्स विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल करून देतो, जे की तुम्ही डाउनलोड सुद्धा करू शकताय, मल्टिपल टाइम पाहू शकताय। इवन दो या ठिकाणी केली जाणारी ही जी काही पदभरती असणार आहे यासाठीचे जे काही आपले लेक्चर्स होत आहेत हे लेक्चर्स तज्ञ आणि अनुभवी शिक्षक वृंद तुम्हाला या ठिकाणी देणार आहेत। त्याचबरोबर डेली बेसिस वरती लेक्चर आणि त्याचबरोबर काय असणार तर पीवायक्यू 2016-17 पासूनची पीवायक्यू कंबाईन गट क असेल, कंबाईन गट ब असेल, म्हणजे ब आणि क या दोघांचे सुद्धा आपण या ठिकाणी काय करून घेतोय तर पीवायक्यू संश्लेषणात्मक पद्धतीने सोडून घेतोय। जर का तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्हाला लवकरात लवकर ही बॅच जॉईनिंग करायची, कारण ऑफर काही कालावधीसाठीच असणार आहे आणि शिवाय आपण या ठिकाणी सब्जेक्ट नुसार मॅरेथॉन सुद्धा आयोजित केलेले असणार आहे प्रत्येक रविवारी पासून। ओके, आता ही जी काय असणारी बॅच असणार आहे ही बॅच तुम्हाला फक्त आणि फक्त 999 रुपयांमध्ये परचेस करता येणार आहे। आणि जर का तुम्हाला ही बॅच आता शेवटच्या काही कालावधीमध्ये काय करायची असेल तर इनरोल करायचे असेल किंवा जॉईनिंग करायचे असेल, तुम्हाला त्याच्यामध्ये डिस्काउंट हवा असेल तर कॉल करून KUL बघा काय सांगायचं अकॅडमीमध्ये कॉल करून KUL 10 काय सांगायचंय KUL 10 सांगायचंय। मग तुम्हाला या ठिकाणी काय भेटणार आहे तर डिस्काउंट भेटणार आहे। चला बघा काय सांगितलं जातं, तर एफडीए पदभरती 2026 यामध्ये महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन एफडीए विभागात लवकरच नवीन अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे भरली जाणार आहेत। या भरतीची घोषणा शासनाकडून झालेली असून विभागातील रिक्त जागा आणि प्रयोगशाळा बळकटीकरणासाठी प्रक्रिया राबवली जात आहे। भरतीची मुख्य माहिती विभाग अन्न आणि औषध प्रशासन एफडीए महाराष्ट्र शासन। स्थिती राज्यात लवकरच नवीन पदांची भरती व प्रयोगशाळांमधील रिक्त जागा भरण्याची घोषणा झाली आहे। स्वरूप अन्न व औषध सुरक्षा आणि तपासणीसाठी अधिकाऱ्यांची पदे भरली जाणार आहेत। नवीन जाहिरात कधी येऊ शकते तर सर्वसाधारणतः बघा विभागात अद्यापही जवळपास 50% पेक्षा जास्त पदे या ठिकाणी रिक्त आहेत। यामुळे पुढील काही महिन्यात म्हणजे 2026 या मध्यापर्यंत ह्या येत्या 1.5 ते 2 महिन्यांमध्ये तांत्रिक आणि प्रशासकीय पदांसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध होण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे, कारण सध्या बिंदू नामावलीची प्रक्रिया या ठिकाणी सुरू आहे। वयोमर्यादा एज लिमिट बघा, किमान वय 18 ते 21 वर्ष पदाच्या स्वरूपानुसार असणार आहे। खुला प्रवर्ग, जनरल आणि ओपन म्हणजे सर्वसाधारणतः किती सांगितलं तर 38 वर्षापर्यंत असू शकतं। मागासवर्गीय ईडब्ल्यूएस अनाथ यांना कमाल 43 वर्षापर्यंत काय असते 5 वर्षांची सूट असणार आहे। दिव्यांग उमेदवार कमाल 45 वर्षे। यामध्ये बघा पहिलं पद जे असणार आहे औषध निरीक्षक हे पद असणार आहे। औषध निरीक्षकामध्ये ड्रग इन्स्पेक्टर ग्रुप बी संबंधित पद असणार आहे। शैक्षणिक पात्रता औषध निर्माण शास्त्र, डिग्री इन फार्मसी डी फार्म किंवा बी फार्म, फार्मास्युटिकल सायन्स किंवा क्लिनिकल फार्माकोलॉजी, मायक्रोबायोलॉजी विषयातील पदवी असणं गरजेचं आहे। अनुभव काही विशेष जाहिरातींमध्ये औषध निर्मिती किंवा टेस्टिंग क्षेत्रातील 18 महिन्यांचा अनुभव मागितला जाऊ शकतो, परंतु नवीन नियमानुसार फ्रेशर्सना सुद्धा या ठिकाणी संधी दिली जाणार आहे। नोंदणी फार्मसी काउन्सिल मध्ये रजिस्टर्ड फार्मासिस्ट असणं आवश्यक आहे। अन्न सुरक्षा अधिकारी पुढचं पद आहे बघा, अन्न सुरक्षा पद अधिकारी। यामध्ये शैक्षणिक पात्रता खालीपैकी कोणत्याही एका शाखेतील पदवी, फूड टेक्नॉलॉजी बघा, फूड टेक्नॉलॉजी मध्ये डेअरी टेक्नॉलॉजी किंवा बायोटेक्नॉलॉजी,
त्याचबरोबर ऑइल टेक्नॉलॉजी, कृषी विज्ञान, ऍग्रिकल्चरल सायन्स, बायोकेमिस्ट्री, मायक्रोबायोलॉजी, केमिस्ट्री मधील मास्टर डिग्री ह्या एवढ्या पदभरांच्या काय असणे शैक्षणिक पात्रता लागू शकतात. यापैकी समजा कोणतीही तुमची पदवी उत्तीर्ण असाल, मे बी तुम्ही फूड टेक केला असाल, डेअरी टेक केला असाल, बायोटेक केला असाल, मायक्रोबायोटेक्नॉलॉजी केला असाल, त्याच्यानंतर कृषी ऍग्रिकल्चरल सायन्स केला असेल, बायोकेमिस्ट्री असेल, मायक्रोबायोलॉजी असेल, केमिस्ट्री, ओके, प्लेन केमिस्ट्री, जर का यापैकी कोणत्याही शाखेतून तुमची पदवी उत्तीर्ण असाल तर तुम्ही अन्न सुरक्षा अधिकारी म्हणून या ठिकाणी क्वालिफाय होऊ शकताय, फॉर्म भरू शकताय. विश्लेषक रसायन शास्त्रज्ञ, यामध्ये विश्लेषक रसायनशास्त्रासाठी ग्रुप बी ची पोस्ट असणार आहे. शैक्षणिक पात्रता केमिस्ट्री, बायोकेमिस्ट्री विषयातील MSc डिग्री किंवा सेकंड क्लास BSc सह 18 महिन्यांचा लॅब अनुभव, अन्यथा पदवी फार्मसी मध्ये असावी. ओके. औषध निरीक्षक यामध्ये बघा प्रामुख्याने फार्मसी आणि संबंधित कायद्यांच्या वरती आधारित असे 100 प्रश्न किंवा गुण विचारले जातील. फार्माकोलॉजी अँड टॉक्झिकोलॉजी, औषधांचे शरीरावरील परिणाम, ब्लड बँक ऑपरेशन्स, विष आणि त्याचा उतारा. मायक्रोबायोलॉजी, निर्जंतुकीकरण पद्धती, अँटीबायोटिक, संसर्गजन्य रोग पद्धती. बायोकेमिस्ट्री, फार्मास्युटिकल केमिस्ट्री, DNA RNA संचलना, त्याचबरोबर लसी, व्हॅक्सिन्स, औषध निर्मितीचे तंत्र आणि साठवणूक असेल. कायदे आणि नियम, यामध्ये लॉज आणि रेग्युलेशन म्हणजे मुख्यत्वे ड्रग्स अँड कॉस्मेटिक्स ऍक्ट 1940, त्याचबरोबर कंट्रोल ऑर्डर DPCO आणि माहितीचा अधिकार RTI. त्याच्यानंतर बुद्धिमत्ता चाचणी, उमेदवाराची तार्किक क्षमता आणि निर्णय क्षमता तपासून घेणे. अन्न सुरक्षा अधिकारी, याच्यासाठी सर्वसाधारणतः बघा तर FSO फूड सेफ्टी ऑफिसर साठी अन्न सुरक्षा अधिकारी परीक्षेचा अभ्यासक्रम 2 मुख्य भागांमध्ये विभागलेले असणे. भाग 1 सामान्य रसायनशास्त्र, आवर्त सारणी असेल, रासायनिक बंध, केमिकल बॉन्डिंग असेल, सेंद्रिय संयुगे इत्यादी. आणि भाग 2 अन्न तंत्रज्ञान प्रक्रिया, ज्यामध्ये अन्न प्रक्रिया आणि तंत्रज्ञानाची ओळख, प्रगत प्रक्रिया पद्धती जसं की मायक्रोवेव्ह, अल्ट्रासाउंड, कोल्ड प्लाझ्मा टेक्नॉलॉजी, अन्न सुरक्षा मानके, ओके, जसं की फसाई ऍक्ट 2006, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड BSI अँड आंतरराष्ट्रीय कोडेक्स मानांकन. ओके. त्याच्यानंतर ग्राहक संरक्षण कायदा आणि आवश्यक वस्तू कायदा. ओके. याच बरोबर काय असणार तर या ठिकाणी यांच्या शैक्षणिक पात्रता आणि त्याचबरोबर काय असणार आहे तर एज लिमिटचा क्रायटेरिया संपलेला असणार. जर का तुम्ही इंटरेस्टेड असाल तर सध्या अभ्यासाला सुरुवात करा, कारण आगामी येत्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये याबाबतची ऍड आपल्याला सांकेतिक स्थळावरती दिसून येईल. ओके. जर का तुम्हाला ह्या ठिकाणी डबल अकॅडमीच्या लर्निंग प्लॅटफॉर्मला काय करायचं असेल, जॉईनिंग करायचं असेल, त्याचबरोबर इनरोल करायचं असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि लवकरात लवकर बॅच मध्ये जॉईनिंग हो जा. अशाच प्रकारचे आणखीन काही महत्त्वाचे अपडेट घेऊन पुन्हा लवकर भेटू. धन्यवाद.